Passing, ready, action, passing. Head up. Papa loop, shift. Ready, roll. And action. टेन्शन घेऊ नका. परीची एक किडनी फेल झालेली आहे. घाबरायची बिलकुल गरज नाही. तर आज आहे सेकंड डे. आता आम्ही काय शूट केलंय, किती शूट केलंय मला माहित नाही. मॅडम चालून झालेले आणि सकाळचे आता वाजलेले 5. आमचा 5-6चा कॉलिंग टाईम आहे, त्यामुळे आम्ही आता आवरून बसलेलो आहे. काल काय विषय झाला आहे की काल मी शूट केलं सगळं आणि ते रेकॉर्ड झालं नाही. तिकडे गेल्यावर सगळं तसं म्हणून डिलीट करून टाकायला लागलं. नीट रेकॉर्ड झालं नाही. माझ्या हातच मध्ये आला, सगळा माझा हात दिसत होता. नीट सगळं काही दिसतच नव्हतं. त्यामुळं सगळ्या कालची सगळ्या फुटेज ते डिलीट केल्या ज्या होत्या त्या रेकॉर्ड केलेल्या संध्याकाळी. मग त्यानंतर मग घरी आलो, आम्ही झोपलो, जेवण वगैरे करून. मग सकाळी आम्हाला सेकंड डे आजपासून शूट चालू होणार आहे. तर विषय कसा आला होता माहिती आहे का, आम्ही आधी सांगणार नव्हतो. तुम्हाला आधी बोललो होतो की बाबा सांगणार नाही. नंतर मम्मीचं कॉल आलं की बाबा सगळं दाखवा वगैरे. नंतर मग साईड झालं की बाबा सॉन्ग रिलीज झाल्यानंतर आपण हा व्लॉग पोस्ट करू, म्हणजे सॉन्ग बनवणाऱ्या टीमला पण काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं आधी की आधीच तुम्ही व्लॉगमध्ये सगळं रिव्हील करू नका. मग आमचं असं आलं की काय करावं, दाखवतो तर मग काय येणार नाही, काय सीन दाखवता येणार नाही, काय बीटीएस दाखवता येणार नाही. मग करायचं काय. मग ठरलं की बाबा जेव्हा सॉन्ग रिलीज होईल त्यानंतर पुढं आपले व्लॉग पोस्टिंग चालू होतील. तर आज तारीख आहे 18 ऑगस्ट. तर आपल्या सप्टेंबरच्या आसपास व्लॉग पोस्ट होतील. हा एवढ्या आधी व्लॉग शूट केला आहे, तोपर्यंत तुम्ही सॉन्ग पण बघितलं असेल पाहायचं. जर बघितलं असेल तर कमेंट करून सांगा सॉन्ग कसं आहे पाहायचं. आणि इथून पुढे तुम्हाला सगळे सॉन्ग जे झाले त्याचे पुढे सगळे बीटीएस तुम्हाला ह्यामध्ये बघायला भेटतील. पायल कशी ॲक्टिंग करते, कसं काय सगळ्या गोष्टी होतात, सगळं कसं सॉन्गच्या माग किती मेहनत असते, किती गोष्टी कराव्या लागतात, ते तुम्हाला हे आजपासून सगळं कळेल. जेवढं शूट करायचं तेवढं शूट करायचा प्रयत्न करेल आम्ही. आणि जेवढे पार्ट होतील तेवढे 2 होतील, 4 होतील, थोडे 15 मिनिटाचे आम्ही करून टाकू. तसे तुम्हाला दाखवू. काय म्हणते पायल? बोललोय मी आज सकाळ भरपूर. शूटचा फर्स्ट डे आणि आजच माझी तब्येत. मेन विषय पायाला इकडचं पाणी शूट नाही झालेलं. पायाला झालेत स्लो मोशन मध्ये लूज मोशन. तिला उलट्या जुलाब होते ते, त्यामुळं पायाला इथलं पाणी सुटणं झालं. नुसतं पोटात गुडगुड करते. तर चला आता पाणी वेगळे जरा पाणी पायाला सुटू आहे ना. तर आम्ही जातो तिकडे. अजून आम्हाला घ्यायला नाही आलो कोण हॉटेलवरती. घ्यायला आले नाश्ता वगैरे करून. आजचा फर्स्ट जो सीन आहे तो कोणता सीन आहे तो तुम्ही डायरेक्ट तिकडे गेलो तुम्ही बघा. पायलचा लुक वगैरे तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही काल पण. तरी आज तुम्हाला प्रॉपर पायलचा लुक दाखवतो कसं आहे. सॉन्ग वगैरे तुम्ही बघितलं असणार. तर चला. सो गाईज आम्ही आलो आहे आता शूटवरती, म्हणजे स्पॉटवरती आलो आहे. आज तुम्हाला मागे दिसतच असेल की हॉस्पिटल आहे. आणि आता सगळ्यात पहिलं तर पूजा करतं ते, म्हणजे पूजा करून नारळ वगैरे फोडून मग आपल्या शूटला रेडी, म्हणजे शूट रेडी होणार तिथून पुढं. तर बघा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की मला एक्सपिरियन्स पण खूप वेगळा येईल. मी असा शूट करते आहे पहिल्यांदा असं कुठंतरी एवढं लांब येऊन. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर आता झालेलं आहे आमचं मुहूर्त. ही ॲक्टर, ही हिची मुलगी आणि फिमेल, आपलं फिमेल पण सॉरी मेल आर्टिस्ट. हे पप्पा दाखवले आणि ही मुलगी आणि ही मम्मी दाखवली. तुम्ही सॉन्गमध्ये बघतालच. आणि हे हॉस्पिटल खूप भारी आहे आणि इथे शूट करतो आता आम्ही. आणि आज संडेमुळं हे हॉस्पिटल पण बंद आहे. चालू आहे म्हणजे कसं तर, पण आज असं पेशंट लोकांसाठी बंद आहे. आज आमच्यासाठी चालू आहे. सगळ्यांची तयारी चालू आहे का, सगळी क्रू आहे, सगळा टीम आहे. हे देखो कॉस्ट्यूम डिझायनर आहे, ये स्पेशली बिहार से आई है. हाँ इनको फॉलो करो. क्या एंजल प्रिया ना इनका आयडी एंजल प्रिया. चला आता हे बघा सगळी टीम आहे. सगळं सीट होईल. मॅडम दिला आवरायला. पहिला टेक
पप्पांचं आहे तर म्हणून मी रिलॅक्स बसली. बघू आता त्यामुळे आपण काय होते पुढं. सो आता मी होती रेडी आणि हे आहेत आमचे मेकअप आर्टिस्ट. तर आता माझा सीन माहीत नाही कोणता आहे, म्हणजे कारण की माझ्या हॉस्पिटलमधले 2-3 सीन आहेत. तर बघूयात आता कोणता सीन होतो पहिला. आणि आज सगळे आम्ही हॉस्पिटलमधले सीन कंप्लीट करणार आहे आणि उद्या जाणार आहे. ते लोकेशन तुम्हाला आता नाही सांगत. लोकेशनवर तुम्हाला सांगेल, मला फॉलो करा तर तुम्हाला सर्व माहित पडेल. तर गाईज हिला अजिबात फॉलो नका करू. हिने जर मला पैसे दिले तरच तिला फॉलो करा. मी प्रमोशन फ्रीमध्ये नाही करणार. तर गाईज आम्ही झालो दोघी जणी रेडी आणि आम्ही बघतोय शूटची वाट. पण आता माझे नवरा पण तिथे बिचारे बसले एकटेच. आम्ही सगळे रेडी होऊन बसलो पण आमचा सीन कधी हेच माहित नाहीये. सर येतात आता बाहेर, मग तेव्हा सांगतील कधी करायचंय काय करायचंय. बाहेर आउटलुक दाखव. हे बघा हिर बाहेर नाही खाल्लं नाही सर बघ की दिसतोय ना. हा याचा हे जिथे उभं आहे तिथे राहून हाईट दाखव ना मम्मी पोरीची. आमची हाईट थोडीशी सेम आहे पण मी आता खाली पाठ घेणार थांबायला, म्हणजे मी जी मम्मी वाटन आणि ही जी हाईट थोडीशी छोटी करणार. नाही तर दोघी बहिणी दिसतात सेम हाईट. हा एवढी हाईट पाहिजे, थोडी खाली जा. हा एवढी पाहिजे हाईट. मग आता हिला छोटं करणार. आता हे वरती नाही तर मला मोठी बडी होणे सर वरती आहे. छोटा करना पडेगा. मैं तो नहीं हो जाएगा. नहीं हो सकता ना, बड़े अपनी उम्र निकल गई. हिल्स पहन सकते. तर बघू आता काहीतरी करतोय जुगाड आणि माझी हाईट तशी वाढवणार आहे. पण आता तर आमची हाईट सेम आहे. आता आम्ही बहिणी का रडतीयस? रडवलं ह्यांनी तिला. एक नंबर के नाटक नाही करत ती, खरं रडली. काय झालं? का रडतीयस? बोल तर का रडतीयस? काय चिडवलं सांग तर. अच्छा मुंगूस देवाचं असतं, काय विषय नाही. आणि अशा दात भेटायला नशीब लागतं, कळलं का? तू माझी पोरगी आहेस, रडायचं नाही रडवायचं. चल उठ आता, रडव परत. रडली बिचारी. खरं खरं सर बोलतात की माझा ब्लॉग बनवा. मोठे फॅन आहे त्यांचे. मी तुमचा व्हिडिओ मी तुम्हाला सबस्क्राईब करतो चॅनलला. आम्ही बघितलं थँक्यू सो मच. बिग फॅन. थँक्यू सो मच. हे बघा करत पण नाही. हे बघा बोट वळत की नाही. हा झालं वाजवायची का? येस बेल आयकॉन पण दाबायचं. येस आता माझे जे पण काही ब्लॉग येणार ते तुम्हाला दिसणार. माझं नोटिफिकेशन येणार तिथे. गाइस तुम्ही पण करा सबस्क्राईब. त्यांनी तर ऑलरेडी केलं. जे बघते ते त्यांनी, ज्यांनी नाही केलं हा तुम्ही पण करा. त्यांनी नवीन जॉईन होणार तुम्ही. सगळे खूप जास्त बोर झालेत असं वाटते मला. चला मी पण ही बोर झालीये, हे बोर झाले सगळे. बाकी कोण आहे? कोण? हे ना कपडेवाले. आणि हे ते म्हणतात हे कोण आहे? मी म्हटलं कपडेवाले. हे मेकअप आर्टिस्ट आहेत. इनडायरेक्टली कनेक्ट है एक दूसरे के साथ. काय इनडायरेक्टली कनेक्ट है. मेकअप आर्टिस्ट को कॉस्ट्यूम चाहिए होता है, कॉस्ट्यूम वाले को मेकअप चाहिए होता है. बराबर कि नहीं? बिना मेकअप को तुम्हारा कॉस्ट्यूम भी ठीक नहीं लगेगा. बिना कॉस्ट्यूम का मेकअप भी ठीक नहीं लगेगा. तुमची मुलगी? ही माझी मुलगी. ये लोग मेरे को परेशान कर रहे हैं. मराठी बोल. हे मला परेशान वैताग येत होते. वैताग त्रास देतात. हे सगळे मला त्रास देतात. नाहीतर बोलशील नाही तर मी वैतागली खूप. ऐक ना. भोजपुरीमध्ये काय बोलतात? भोजपुरीमध्ये काय बोलतात? ही मला खूप वैताग देतात. ते काय करायचं? हे सगळे मला खूप वैताग देतात. ह्याला भोजपुरीत काय म्हणतात? नाही पूर्ण कडवं बोलून दाखव ना भोजपुरीमध्ये. हे सगळे मला खूप वैताग देतात. अच्छा ये सब लोग हमको बहुत गद्दा उड़ाता है. गद्दा उडव. इतनी भोजपुरी तो मैंने आज तक नहीं सुनी. गर्दा एक नशा आहे. गर्दा यानी जर्दा आहे का? जर्दा आहे का? गर्दा आहे. गर्दा करना यानी मतलब हवा करना ऐसा टाइप करायचं ना. आय थिंक सो. इथले सगळे गोरे दिसतात. इकडूनचेच फक्त काळे दिसतात. तुम्हार के वास्ते 2 लाइन बोले रानी हाथ खाली है. हटे हटावालेला हटे नजरिया, हटे हटावालेला हटे नजरिया, जनवर जान हा कलर सड़िया, जनवर जान हा कलर
क्या बोल आवाज कळलं मला, कळलं क्या बोला कळलं मला थोडंसं, मला थोडं कळलं. घाट और जान मार रही है आपकी हरे कलर की साड़ी. सीन आहे आता पायल सेटअप चालू आहे बघा आतमध्ये सगळा तिथं स्क्रीन आहे छोटीशी. सीन रेडी होतोय पायलचा. मूड तुम्ही टेन्शन घेऊ नका बोलल्यानंतर, तरीही तुम्ही टेन्शन घ्या आणि एकमेकांना बघा. अरे यार हे काय सांगायला लागणार आहे आता. कानावरून केस घे. हा म्हणजे असं कर ना. हा चलो रेडी रोल अँड ऍक्शन. टेन्शन घेऊ नका. परीची एक किडनी फेल झालेली आहे. घाबरायची बिलकुल गरज नाहीये. आपण डायलिसिस. ओके कट. चलो रेडी रोल अँड. छान मस्त होत आहे. फक्त शुभम काहीतरी दे हा तिला रिटर्न पण. ती आता एवढी तुझी पोरगी आहे की नाही. हा रेडी रोल अँड मूड रोल अँड मूड अँड ऍक्शन. टेन्शन घेऊ नका. परीची एक किडनी फेल झालेली आहे. घाबरायची गरज नाहीये. आपण डायलिसिस करून आपल्याला ठीक करू शकतो. इथं बघा आलं आम्ही. इकडं बघ, अरे इकडं बघ पटकन, इकडं बघ. ऑपरेशन सीन चालू आहे हे बघा, बघून घेतो ना. हसू नको ग. तुम्ही ते काहीतरी ठेवा ना, काहीतरी उचलून वगैरे ठेवा. काहीतरी करत राहा तुम्ही. हा एखादी सीजर ह्या टाईमला द्या. हा पासिंग रेडी ऍक्शन. पासिंग. हा हेड अप. बाप्पा लूक शिफ्टच असू द्या. ओके कट. तर आता पायलच्या एका लुकवरती सगळे झालेले टेक घेऊन आता लुक चेंज केलेला आहे पायलचा. हा लुक ऑपरेशन सक्सेसफुल झाला ते नंतरचा आहे. तुम्ही सॉन्ग बघितला असेल. ती आता खुश आहे आणि थोडं मेकअप करते. कारण की आता थोड़ा ऑपरेशन से 10-20 रुपए बच गए थे तो थोड़ा पाउडर लगा लिया. जो ऑपरेशन हुआ था वो फ्री में हुआ. आणि हा बघा हा कंगवा हिजा आहे. हे बघा कसला काळा झालाय. यार ही गंदीची झाली की ब्लॉग में तू बघा नाही देखो. कंगवा घेऊन आली. ते माझं नाहीये. ते आता पडलं नो एक्सप्लेशन, नो पडलं एक्सप्लेशन. होतं माझ्या बॅग मध्ये तर मी असं बघा कोणाचं पण पडलेलं उचलून आणलं. यही नहीं अभी और सुनिए. ते झालं असेल म्हणून तिला कुठे तिला पण उचलून आणली आहे. आता पण हॉस्पिटलमध्ये कितीतरी इंजेक्शन तिच्या बॅगेतून भेट. काय करायचं मी परत इंजेक्शन. गाईज माझं शूट अजून आहे ना बाकी आहे. कारण की एक सीन राहिला त्याच्यामुळे मी आता आवरून बसली आहे. सो हे अजून हॉस्पिटलमधला सीन बाकी आहे. लास्टवाला सीन राहिला आहे एकदम लास्टवाला. पण आता इथे एक विषय झाला आहे. काय विषय झाला आहे तो मी सांगते तुम्हाला. कसं आहे माहिती का, जी मी आधी साडी घातली होती तर त्याला पिकोफॉल अजिबात केलं नव्हतं. म्हणजे आम्ही बोलवली होती फॅशन डिझायनर पण आली कपडेवाली. आता तिला आम्ही नवीन नाव दिलेलं आहे झोला छाप कपडेवाली फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. झोला छाप कपडेवाली ती आहे ही रानी. कम हम तुमको पिलाएंगे भंडारे का पानी. ये देखो ये कपड़े से इसका नाम कपड़ा रखा है इसलिए कपड़े से मुंह छुपा रही हो. सच में बहुत बढ़िया कपड़े वाली है ये. सच में पिकोफॉल नहीं करती है बस. हम लोग कॉस्ट्यूम डिजाइनर बोलते हैं. और लोगों को पसंद नहीं आता कॉस्ट्यूम डिजाइनर नाम. इसको झोला जब कपड़े नाम हमने जब से रखे हैं बहुत जबरदस्त. हमारा आशीर्वाद इसको फोटो ना फोटो फॉलो और ऐसे ही झोला जब कपड़े वाली के नाम से तुम फेमस हो जाओ. बोलना पड़ेगा. झोला छाप कपड़े वाली ये संभाजीनगर की झोला छाप कपड़े वाली. संभाजीनगर की झोला छाप कपड़े वाली. मराठीतून संभाजीनगर की कपडे वाली. मराठीतून आणि ती आहे ऍक्च्युअली चित्रपट सृष्टीमध्ये आपण बघतोय की
जे कॉस्ट्युम डिपार्टमेंट असतात त्यांना कॉस्ट्युम डिझायनर असं वगैरे वगैरे म्हणतात, परंतु आम्ही आपल्या नवीन नाव मराठी शुद्ध मराठीमध्ये आम्ही काढलेलं आहे आणि ती आमच्या आज गाण्याचे शूट सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया या गाण्याचे शूट सुरू आहे. स्वप्नी बांधवकर त्यांनी या गाण्याला म्हटलेलं आहे. त्या गाण्यामध्ये आम्ही एक कॉस्ट्युम डिपार्टमेंटची डिझायनर बोलवलेली आहे. तिचं नाव आम्ही शुद्ध मराठीमध्ये म्हणतो आहे. ती आहे संभाजीनगरची छोला छाप कपडेवाली. तर गाईज मगाशी तुम्ही बघितलं असेल डॉक्टर होते सीनमध्ये, तर आता ते डॉक्टर बघा आणि हे रिअलमध्ये डॉक्टर्स आहेत. तर तुम्हाला असं वाटेल की फक्त हे ॲक्टिंग करते डॉक्टर आहेत, पण नाही. डॉक्टर असून सुद्धा यांनी एवढं भारी काम केलं ना सिरियसली. म्हणजे जे टेक होतं ना त्याला अशी रिटेक वगैरे नाही घेतलं त्यांनी. जे सीन होते मॅमचे ते खूप भारी केलेत त्यांनी. आणि ह्यांचा लुक बघा आता, मगाशी डॉक्टरच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं ना, सो आता खूप भारी दिसतंय तुम्ही. मी गाडीतून बघितलं तेव्हाच म्हटलं मी तुम्हाला, खूप छान दिसतं ते मॅम. सो आम्हाला वाटलंच नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये शूट केलं. खरं सांगतो भारी आहे तुमचं हॉस्पिटल आणि स्टाफ पण खूप भारी आहे. या पण खूप भारी आहेत. खूप छान वाटलं आणि मी पण फॉलोअर बनणार आहे आता. सबस्क्राईब पण करा. येस सबस्क्राईब पण करा तुम्ही. आणि सरांनी जे काम केलंय ना ब्लॉगमध्ये ते सरांनी केलं एनजीओचं. म्हणजे एनजीओचे मेन सर दाखवले ते, पण सर पण डॉक्टरच आहेत. तर त्यांनी आणि रोटरी क्लबचे प्रेसिडेंट पण. ओके ओके ओके. सरांनी पण खूप भारी काम केलंय खरंच. आणि ह्या दोघांचंच हे हॉस्पिटल आहे आणि आम्हाला खूप भारी वाटलं सिरियसली. थँक्यू. चलो थँक्यू. रिअल मध्ये रडा लागला पायल. व्हेरी गुड व्हेरी गुड. अश्रू वाळून जायले गालाय खाली. रोल अँड ऍक्शन. कोण आला? हा बोलत राहा. माझ्याकडे नको बघू का? माझ्याकडे नको बघू का? तर आता तुम्ही बघितलं असेल शूट सगळा BTS वगैरे. तर आम्ही सकाळी 6 वाजता आलो होतो इथं. रात्री 9 वाजल्यात. आता पायल रिलॅक्स झाले. आता अजून शूट चालू आहे वरती, पण पायलचे सगळे सीन संपलेत, पायलचे सगळे टेक संपलेत. त्यामुळं आमचा आता पायल चेंज करायला गेली. चेंज करून येईल. जवळजवळ 15 तास कंटिन्यू शूट चालू होतं. 15 तास विचार करू शकता तुम्ही. आणि सॉन्ग रिलीज झालेलं असणार, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. सॉन्ग बघा पूर्ण आणि कमेंट करा सगळ्यांनी पायलसाठी. जेवढे कोणी आपले फॉलोअर्स सगळ्यांनी जाऊन त्या व्हिडिओवर कमेंट करा. सगळ्यांनी लिहा पायल के प्यारे सबका कमेंट आने चाहिए पायल के लिए. समझ रहे हो? क्योंकि अपनी भी ऑडियन्स वहाँ पे जानी चाहिए. चांगलं सॉन्ग आहे, कन्सेप्ट चांगली तुम्ही बघितला असणार. तर नक्की कमेंट करा. ह्या व्लॉगला कमेंट नाही केली तरी चालेल, पण सॉन्गवर जाऊन नक्की कमेंट करा. त्यांना कळलं पाहिजे की पायलच्या सबस्क्रायबरची पॉवर काय. तर ही पॉवर तुम्ही दाखवा आणि सगळ्यांनी कमेंट करा पायलसाठी. का पायलची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटली, जे जेन्युइनली ते खरं खरं सांगा. पण कमेंट नक्की करा त्या सॉन्गवर, तुम्हाला पण आवडेल. तर आता व्लॉग असा काय एंड करणार नाही. व्लॉग जसं पॉसिबल तसे कमी ड्युरेशनमध्ये कमी ह्यात व्हिडिओ टाकणार, वेगवेगळे पार्ट करून. प्रत्येक वेळेस एंड आणि प्रत्येक वेळेस चालू करणार आहे जोपर्यंत आम्ही इथं आहे तोपर्यंत. जेवढे आम्हाला जमतील तेवढे आम्ही फुटेज ॲड करणार. जेवढा चांगला व्लॉग बनवेल तेवढा बनवायचा प्रयत्न करणार. फक्त यात व्लॉग एंड नसणार आणि व्लॉग स्टार्ट नसणार. डायरेक्ट व्हिडिओ चालू होणार, डायरेक्ट व्हिडिओ संपणार. त्यामुळे समजून घ्या तुम्ही आणि सपोर्ट करा. आणि इकडे असल्यामुळे तर आम्ही मध्ये जो स्पेस गॅप पडला आहे व्लॉगसाठी तो कवर करू आपण. आणि बाकीचं काय आहे ते आपण पुण्याला गेल्यावर बोलूच. तोपर्यंत पहिला दिवस झालेला आहे, अजून 2 दिवस आहेत तिथं. 2 दिवस पण फुल एकदम टाईट असणार आहे शेड्यूल. तर त्यामुळे समजून घ्या सगळं आणि सपोर्ट करा बस. बाकी काही नाही. आता पायल चेंज करायला गेली, चेंज केलं आलं आम्ही जाईल स्टुडिओवरती, जेवण वगैरे करेल. मग आमच्या रूमवरती जाऊन आम्ही झोपणार. उद्या सकाळी परत 5 वाजता उठायचं आहे. त्यांना पुढं कंटिन्यू तुम्ही बघतालच. तर बाय.